मित्रांनो, शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर जमिनीच्या मालकीसंदर्भात वारसामध्ये वारंवार वाद होताना आपल्याकडे दिसत असतात. तर मग काय होतंय, जमीन नावावर भावाभावाच्या नावावर करण्यासाठी वाद निर्माण होतात. मग ते वाद एवढे पेटतात की ती जमीन एक पडीक म्हणून जमीन ठेवावी लागते. कोणी हे भाऊ पण त्यामध्ये काही पेरत नाही, ते भाऊ पण काही पेरत नाही किंवा बहिणी वगैरे राहतात. तर ते काही पेरत नाहीत. मग यामुळं शेत जमीन तर पडीत राहतेच. मग शासकीय योजनांचा लाभ वगैरे मिळत नाही शेतकऱ्याला. तर याच कारणास्तव मित्रांनो, शेतकऱ्यांना जे वारस नोंदणी आहे त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. तर या अंतर्गत मृत शेतकऱ्याचे जे वारस आहेत त्यांच्या नावावर कायदेशीररित्या सातबारावर नाव आणि वाटणी करून हे नाव कसं टाकण्यात येईल व्यवस्थितरित्या, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे 100 दिवसाचा. या अंतर्गत शेतकऱ्यांचे जे वारसदार आहेत मृत शेतकऱ्याचे, तर त्यांना त्यांच्या नावावर शेतजमिनी तलाठीमार्फत कशा वितरित करायच्या किंवा कशा वाटण्या करायच्या या संदर्भात एक कायदा निर्माण झालेला आहे. आणि एका जिल्ह्यामध्ये यासाठी सुरुवात देखील झालेली आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत ही सुरुवात होणार आहे. आणि तुम्ही देखील वारस हक्कामध्ये मोडत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे. तर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर वारंवार वारस जे असतात शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मग ते काय करतात, नावावर जमीन करण्यासाठी त्यांचे वाद होतात. मला ही जमीन पाहिजे, मला ती जमीन पाहिजे, मला ही नको ती नको वगैरे, किंवा काही इतर कारणास्तव त्यांच्या नावावर जमिनी करण्याबाबत त्यांचे वाद होत असतात. मग हे वाद एवढे भयंकर वाद होतात की ते मिटत नाहीत. मग त्या जमिनी वगैरे पडीत ठेवाव्या लागतात. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर महसूल विभागाने मृत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कायदेशीर वारसाची नोंदणी सातबारावर उतारावर करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर सध्या बुलढाणा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि ती टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर ज्या जमिनीमध्ये निष्क्रिय होतात किंवा पडीक राहतात त्याच कारणास्तव काय केलेलं आहे, आता वारसांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. मग त्या कारणास्तव 100 दिवसांच्या कृती आराखड्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे, ज्यामुळे राज्यातील सातबारावर वारसाची नोंद होणं पॉसिबल ठरणार आहे. लवकरात लवकर नोंद होणार आहे. तर एकंदरीत ही नोंदणी प्रक्रिया कशी असेल ते बघूया. तर प्रत्येक गावातील तलाठी मृत खातेदारांची यादी करतील आणि वारसांना तलाठ्याकडे आवश्यक कागदपत्रे सबमिट करावे लागतील. तर ही कागदपत्रे काय असणार आहेत? अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, जे मृत्यू प्रमाणपत्र असतं वडिलाचं वगैरे, जे शेतकरी मृत आहे त्याचं मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर सर्व वारसांचे वय दर्शनावर दस्तावेज म्हणजे आधार कार्ड वगैरे चालतं, आधार कार्डची सत्यप्रत. त्यानंतर विहित नमुन्यातील सोय घोषणापत्र किंवा शपथपत्र लागणार आहे. एक बॉन्ड वगैरे म्हणलं तरी चालेल. अर्जदाराचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक हे तर लागणारच आहे. तर तलाठ्यामार्फत चौकशी होईल आणि मंडळ अधिकाऱ्याकडून वारस नोंदणीचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. मंडळाधिकारी सातबारा उतार्यात आवश्यक दुरुस्ती करतील आणि वारसाची नोंद करतील असं देखील सांगण्यात येत आहे. तहसीलदारांना या मोहिमेचे समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात येईल आणि नोंदणी अर्ज केवळ हक्क प्रणालीद्वारे स्वीकारले जातील. या मोहिमेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे दर आठवड्याला पाठवण्यात येईल. म्हणजे एकंदरीत या ज्या गोष्टींवरून दिसत आहे की लवकरात लवकर आता वारस नोंदणीसाठी काही शेतकरी 6-6 महिने 1-1 वर्ष त्यांना घुटमळत राहावं लागतं. त्यांची वारस नोंदणी होत नाही. मग याला पैसे खाऊ घाल, त्याला पैसे खाऊ घाल, एवढे पैसे त्याला दे, तेवढे पैसे त्याला दे, मग त्यांच्या मागे लागा, आमचं नाव अजून आलं नाही सातबाऱ्यावर, असं म्हणून त्यांना मागे लागावं लागतं. ह्या सर्व कुटाण्यांना साईडला ठेवून एकंदरीत बघा, इथे पण थोडाफार घोटाळा होऊ शकतो, परंतु 100 दिवसांचा कृती आराखडा हे जाहीर झाल्यामुळं काय होणार आहे, गावागावात तलाठ्यामार्फत जी नोंदणी होईल, नोंदणीची फाईल तयार होईल आणि त्या अंतर्गत ही वारस नोंदणी होईल असं सांगण्यात येत आहे. तर जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी प्रयोगानंतर जर बुलढाणा जिल्ह्यात ही प्रयोग यशस्वी ठरला तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही मोहीम हाती घेण्यात येईल आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या नावावर वारस नोंदणी वगैरे होणार. तर एकंदरीत बघायचं झालं तर मग शेतकऱ्यांना शेती योजनांचा पण फायदा होईल आणि जे भावाभावामध्ये वगैरे किंवा फॅमिलीमध्ये जे वाद होतात ते वादसुद्धा मिटण्याला मदत होईल. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.